याचाच अर्थ जर पहिली 3 षटकं जी आहेत जर 15 मिनिटाच्या अवधीत पूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर जो आहे हा 38च्या आतमध्ये उभा करावा लागेल. तसेच मुळखानाव संघाला विनंती की आपला 12वा खेळाडू जो आहे हा पॅव्हलियनपाशी पाठवायचा आहे. मुळखानाव वळतोय खेळपट्टीकडे. पहिला चेंडू जो आहे हा सादर केला गेला होता. आपण पाहतोय गोलंदाजाच्या भूमिकेत सुशांत कर्णेकर. पहिल्या चेंडूवर जयेश पाटील याच्या माध्यमातून आलेला हा पहिलाच फटका, एक धाव देऊन जाणारा फटका होता. बापदेव कुरुळ संघाच्या डावाचा श्री गणेशात झाला होता. या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जो आहे हा अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, परंतु चेंडूची अडवणूक होते, फेक होते. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा मात्र निश्चितपणे पूर्ण केल्या जातील आणि धावा होतील बिनबाद 3. पुन्हा एकदा वळतोय. मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं की अंतिम षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च करून ज्या गोलंदाजाने 2 विकेट आपल्या नावे केले होते असा श्री गणेश बोरपाडा संघाचा विपुल ठाकूर ठरतोय सामन्याचा सामनावीर. मी आयोजकांच्या वतीने विनंती करेन की विपुलला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करायचा आहे. सुंदर असा फटका गौरव पाटील याच्या माध्यमातून आपण पाहिला. इट्स अ प्युअर क्रिकेटिंग शॉट आणि 4 धावा देऊन जाणारा हा फटका होता. गौरवचा जर उल्लेख करायचा झाला तर यंदाचा क्रिकेट हंगाम जो होता, हंगाम 2023-24, या हंगामातील एक स्पर्धा होती श्रीराम भावे मंडळ आयोजित स्पर्धेत. तब्बल 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम ज्या फलंदाजाने केलाय असा हा फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय. जर्सी क्रमांक 7 परिधान करून हा चेंडू मात्र गोलंदाजाला खऱ्या अर्थानं वापसे करून देणारा चेंडू होता. कारण गुडलेन स्पॉटवरून चेंडू जो आहे हा हलकासा काटा बदलतोय, वळसा घेतोय आणि निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता होते. मी विनंती करेन आदरणीय श्री जयरामजी थळे यांना की तुमच्या शुभ हस्ते विपुल ठाकूर याला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. जयरामजी थळे. वळूयात पुढच्या चेंडूकडे. यावेळी चेंडू मात्र काव कॉर्नरच्या वरून सीमारेषे बाहेर पाठवला आहे. फलंदाजाचं नाव आहे गौरव पाटील, मॅन फ्रॉम बापदेव कुरुळ. ही भरवली गेलेली रजनी स्पर्धा यंदाच्या हंगामाची पहिली होईल स्पर्धा आणि ती सुद्धा नव्या कोऱ्या मैदानावर. मैदानाचं नाव आहे घोटवडे क्रीडा संकुल. अंतिम सामना प्रथम फेरीचा. या सामन्यातून विजेता संघ जो आहे हा श्री गणेश बोरपाडा संघाविरुद्ध दुसऱ्या फेरीचा सामना निश्चितपणे खेळेल. इथे सुंदर फटका पुन्हा एकदा आपण पाहायला. चौफेर फटकेबाजी होते. गौरव पाटील याच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. की पहिल्या षटकाची घोषणा सुद्धा झाली होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तब्बल 19 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज सुशांत कर्णेकर यांच्या माध्यमातून ज्या फलंदाजाचा मी नुकताच उल्लेख केला होता ज्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम यंदाच्या हंगामात केलाय, तोच गौरव मागच्या 2 चेंडू मागे सलग 2 षटकार ठोकून पहिल्या षटकाची समाप्ती अतिशय सुंदररित्या खास करून बापदेव कुरुळ संघासाठी करतोय. धावा झाल्यात बिनबाद 19. नवीन गोलंदाज सागर गायकर. तत्पूर्वी मी जी कॅश प्राईज स्वरूपात जी पारितोषिकं आली होती बोरपाडा संघासाठी, तर प्रतीकसाठी रुपये 200, ऋषिकेशसाठी रुपये 100, विपुल ठाकूरसाठी रुपये 100, मिलिंद भगतसाठी रुपये 100 आणि केदार भगतसाठी रुपये 100. तर अशा तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक घोटवडे संघाच्या खेळाडूंसाठी आलं होतं, तर त्यांनी नक्कीच स्वीकारलंय. तसेच वनवलीसाठी सुद्धा काही पारितोषिक आली होती. मी विनंती करेन वनवलीच्या खेळाडूंना, खास करून चेतन याच्यासाठी जी पारितोषिकं आली होती त्याने आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. चेतन गायकर. पारितोषिक पुन्हा एकदा वाचतो. मंगेश गायकर यांच्या माध्यमातून चेतनसाठी रुपये 700चं पारितोषिक षटकारांसाठी आलं होतं आणि निनादजी मांजरेकर यांच्या माध्यमातून रुपये 100चं पारितोषिक, असं 800 रुपयाचं पारितोषिक मला वाटतं आलं होतं. तर व्यासपट्ट्यापासून चेतनने आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. वळूयात चालू सामन्याकडे. चालू सामन्यात खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवर नक्कीच चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर काहीसा महागडा ठरलाय सुशांत. नवीन गोलंदाज सागर याच्याकडे निश्चितपणे एक जबाबदारी असेल आपल्या संघाला
सुस्थितीत आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील. इथे चांगला फटका, तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. आखो में इशारा हो गया और पलक झपकते ही रन पुरा हो गया असं म्हणावं लागेल. या चेंडूवर आल्या 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 21. बापदेव कुरुळ, ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुळ आणि चिंचोटी या विभागातील एक दिग्गज अव्वल दर्जाचा हा संघ आणि चालू सामन्यात सुद्धा अव्वल दर्जाची कामगिरी करतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर चेंडू होता, परंतु पंच तत्सेमच झालेले नाही आहेत. खऱ्या अर्थानं हा वैध चेंडू, सुरेख चेंडू. गोलंदाज आहे सागर गायकर. वाईड लाईनच्या जवळपास साठून जाणारा चेंडू होता. खऱ्या अर्थानं चेंडूचा जर विचार केला तर ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू जो आहे आतल्या बाजूला वळला. कुठेतरी फलंदाजाला वाटलं होतं हा चेंडू डाव्या बाजूला वळेल आणि वाईट चेंडू म्हणून या चेंडूचं रूपांतर होईल. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू. कौतुक करावं तेवढं कमी. गोलंदाज सागर गायकर याचं. समोरचा फलंदाज चेतन. पुन्हा एकदा विनंती, चेतन गायकर याला आपलं 800 रुपयाचं पारितोषिक व्यासपीठापाशी येऊन घेऊन जायचं आहे. चेतन गायकर, काटमते बनवली. जयेश पाटील, ज्याच्या माध्यमातून GPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये शेवटच्या षटकात 25 धावांची आवश्यकता असताना त्या धावा ज्याने चेस केल्या होता तो असा हा फलंदाज. यावेळी मात्र नक्कीच जाग्यावर उभा राहिला. इथे चांगला संयमी क्रिकेट दाखवलंय आणि आपला साथी खेळाडू जो आहे गौरव याला स्ट्राईक देण्याचं काम करतोय फलंदाज जयेश पाटील. यालाच मित्रांनो क्रिकेट म्हणतात. जर आपल्या बॅटमधून एखादा मोठा फटका येत नसेल, आपण सातत्याने जर निर्धाव चेंडू खेळत असो, तर आपला समोरचा खेळाडू जो आहे, जो चांगली फलंदाजी करतोय, त्याला मात्र स्ट्राईक देण्याचं काम करणं गरजेचं असतं आणि ते दाखवून दिलंय जयेश पाटील याच्या माध्यमातून. एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आत्ताचे जे नवोदित खेळाडू आहेत यांच्यासाठी. या चेंडूवर सुद्धा सुरेख आपण पाहतो यॉर्क लेनचा चेंडू टाकण्यात आला. सागर गायकर गोलंदाज होता आणि या चेंडूवर सुद्धा आली मात्र एकच धाव. तर रसिक प्रेक्षकांना आणखीन एका गोष्टीची माहिती पुरवू इच्छितोय. गौरव पाटील खऱ्या अर्थानं GPL या स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात प्रथमतःच कर्णधार पद भूषवणार आहे. त्याची अनाउन्समेंट ह्या षटकानंतर मी करेन. इथे बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. झेल टिपणं गरजेचं होतं रोहित याच्यासाठी. झेल सुद्धा जयेश पाटील सारख्या एका मोठ्या फलंदाजाचा हा झेल होता आणि चुकीला माफी नाही हे मात्र दर्शवलं जाईल पुढच्या काही चेंडूवर फलंदाज जयेश पाटील याच्या माध्यमातून. चुका करा, 1000 चुका करा, परंतु एक चूक सारखी सारखी करू नका असं वारंवार म्हणवलं जातं. इथे 2 षटकं पूर्ण झालीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 23 धावा जमा केल्यात बापदेव कुरुळ या संघाने. माझे साथी स्कोरर आदरणीय श्री धरणे सर यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गुणलेखकाची कामगिरी जी आहे ही बजावली जाते. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. तदनंतर सागरच्या माध्यमातून मात्र 4 धावा खर्च केल्या गेल्या. त्यात तब्बल 3 चेंडू निर्धाव होते आणि उर्वरित चेंडूमध्ये आपण पाहिलं मात्र 4 धावा खर्च केल्या गेल्या. तर असं सुंदर असं षटक आपण पाहिलं सागर याचं. खऱ्या अर्थाने मार्शल मुलखानाव संघाला वापसी करून देणारं हे षटक होतं आणि अशा पद्धतीच्या वापसीची गरज सुद्धा होती. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 46 हा आकडा जो आहे 46 धावसंख्या आहे ही आतापर्यंतची हायेस्ट टोटल निश्चितपणे म्हणावी लागेल. अजूनही अर्धशतक कोणत्याही संघाचं लगावलं गेलं नाही आहे. मागच्या सामन्यात सुद्धा 40 धावा उभारल्या होत्या काटमदेव वनवली संघाने, परंतु त्या 40 धावा अतिशय सहजरित्या चेस केल्या होत्या बोरपाडा संघाने. सांगायचा हेतू असाच की बापदेव कुरुळ संघाला 40+ हा आकडा निश्चितपणे गाठावा लागेल आणि हा आकडा गाठण्यासाठी गौरव पाटील किंवा जयेश पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची फलंदाजी करणं नक्कीच गरजेचं असेल. तर मित्रांनो, हर्षद 11 आणि सिद्दीक स्पोर्ट्स बोरपाडा GPLच्या स्पर्धेमध्ये जो संघ आहे बोरपाडा गावचा, त्या संघाचा कर्णधार असणार आहे गौरव पाटील. आणि या गौरव पाटीलसाठी मागच्या 2 चेंडूवर जे षटकार ठोकले होते तर संघाचा संघमालक हर्षद याच्या माध्यमातून ₹500चं पारितोषिक आलंय. तर गौरवने ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. ओळीत पुढच्या चेंडूकडे इथे झेल टिपण्याची संधी होती. एक हलकासा हाफ चान्स होता सुशांतसाठी, परंतु संधी गमावले. चेंडू पाठवलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी.
बोलतोय खेळपट्टीकडे. इथे आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि या चेंडूवर एकेरी धाव जमा करून पुन्हा एकदा गौरव पाटील याला स्ट्राईक देण्याचं काम करतोय जयेश. इथे सुद्धा सुंदर असा फटका, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता गौरव पाटील यांनी. बॅक टू द बॉलर चेंडू ढकललाय. यावेळी मात्र एकच धाव धावफलकावर ऍड होईल. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी 19 धावा आल्या होत्या तदनंतर मात्र धावांवर बऱ्यापैकी रोख लगावलाय मार्शल मुलखानाव या संघाने. आतापर्यंत धावसंख्या झाली 32, परंतु जमेची बाजू बावदेव कुरुड संघासाठी असेल की दोनही सलामीवर खेळपट्टीवर उभे असल्या कारणानं अजूनही धावा खोऱ्याने उडू शकतात. परंतु इथे धावा खोऱ्याने ओढण्याच्या नादात जयेश पाटील झेलबाद स्वरूपात बाद होतोय. पहिला विकेट गारद होतोय 32 या धावसंख्येवर. खेळ टिपला गेला कव्हर क्षेत्रामध्ये, डी कव्हर क्षेत्रामध्ये. आतापर्यंत सुरेख फलंदाजी सुरू होती. दोनही संघाच्या वतीने समसमान अवस्थेत हा सामना सुरू होता, परंतु मागच्या चेंडूवर जयेश पाटीलचा बहुमूल्य असा विकेट आपल्या संघाच्या नावे करून चेतन भोईर याने आपल्या संघाला खऱ्या अर्थानं फ्रंटफुटवर आणले असं मी म्हणेन. कारण या स्पर्धेचा जर विचार केला तर 40 आणि 45 धावसंख्या जी आहे ही काहीशी अपुरी ठरते, आपण पाहिले मागच्या काही सामन्यांमध्ये. त्यामुळे उर्वरित 7 चेंडूमध्ये बाबदेव कुरुड संघाला नक्कीच जास्त धावा जमा कराव्या लागतील. नवीन आलेला फलंदाज आकाश बिर्जे आणि आकाशच्या माध्यमातून गगनचुंबी असा फटका. इथे पुन्हा एकदा झेल सुटतोय, तोच क्षेत्ररक्षक सुशांत कर्णेकर याच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. या स्पर्धेतला सुटलाय, हा सुद्धा झेल होऊ शकला असता. एक हाफ चान्स होता. जसं आपण म्हणतो मित्रांनो, कोणत्याही संधीची वाट पाहत बसू नका, जी काही संधी मिळेल त्याचं मात्र सोनं करा. इथे संधीचं सोनं न करता माती मात्र करतोय क्षेत्ररक्षक सुशांत कर्णेकर आणि हा सोपा झेल मात्र सुटला जातोय. या 6 धावांच्या मदतीने 38 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यात बाबदेव कुरुड संघाच्या माध्यमातून. आता उर्वरित 6 चेंडू आणि ह्या 6 चेंडूंचा खेळ म्हणजे मी म्हणेन या सामन्याचा निर्णायक खेळ असेल. आणि या 6 चेंडूमध्ये जर कमीत कमी धावांवर रोखलं गेलं बाबदेव कुरुड संघाला तर मार्शल मुलखाना संघ नक्कीच चांगल्या मोमेंटममध्ये असेल किंवा सुस्थितीत असेल किंवा हा तो त्या धावा चेस करू शकेल. परंतु या 6 चेंडूमध्ये जर 50+ स्कोअर जो आहे हा जर गाठला गेला मार्शल मुलखानाव संघाला नक्कीच तेवढं कठीण आव्हान असेल. पहिलं अर्धशतक लगावलं जाईल की नाही याची प्रचिती पुढच्या 6 चेंडूवर नक्कीच प्रेक्षकांना येईल. अजूनही 46 ही हायेस्ट टोटल आपण पाहतोय आणि ही हायेस्ट टोटल जी आहे ही मला वाटतं VCN कुरुड संघाच्या माध्यमातून लगावली गेली होती सामना क्रमांक 2 मध्ये. अजूनही सुंदर सामना सुरू आहे. गौरव पाटील अजूनही ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज क्रीजवर आला होता, परंतु चेंडू आला आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. तर आपण मैदानात राहायचं या इराद्याने मात्र गौरव खेळपट्टीवर उभा आहे. षटकातील पुढील चेंडू थोडासा बॅकफुटर जाऊन पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. यावेळी मात्र चेंडू पॅव्हेलियनला सन्मान देण्यासाठी येतोय, सलामी देण्यासाठी येतोय. पुन्हा एकदा षटकार.
सर्व संघांनी विजेत्या संघांनी नोंद घ्यायचे. षटकातील पुढील चेंडू ऑन द मार्क ओमकार. सामना करेल गौरव. गौरवने पुन्हा एकदा बॅट फिरवले तलवारच्या पद्धतीने. तलवार जशा पद्धतीने फिरवतो तशा पद्धतीने बॅट मात्र फिरवत होता गौरव. यावेळी मात्र तंबूत परतावं लागेल. झेल बाद स्वरूपात बाद होईल. गौरव पाटील. ते 4 ओव्हरचेच खेळले जातील. धन्यवाद निलेश सर. नुकताच मला माहिती मिळाली होती की 3 षटकांचे सामने, परंतु चुकीची दुरुस्ती करण्यात येते. पुढचे सामने सुद्धा 4 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. चौथा चेंडू या षटकातील अक्रॉस द लाईन येऊन प्री डिटरमाइंड शॉट. फलंदाज पुन्हा तोच गौरव पाटील. चेंडू गेलाय. नवीन फलंदाज आला होता. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. या संपूर्ण इनिंग मधील हा 7वा षटकार आपण पाहिला. कृणाल पाटील नुकताच क्रीजवर आला होता आणि हा पहिला चेंडू त्याच्या वाट्याला सुद्धा आला होता आणि हा पहिल्या चेंडूवर अप्रतिम दर्जाचा फटका आपण पाहिला. 6 धावा आपल्या संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करतोय कृणाल आणि संघाची धावसंख्या होतीये 2 बाद 56. 50+ स्कोर निश्चितपणे गाठला. एक मोठं आव्हान आतापर्यंत पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओमकार ऑन द मार्क. पुन्हा एकदा प्री डिटरमाइंड शॉट. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन येऊन यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेबाहेर चेंडू जाईल. षटकार. इथे पुन्हा एकदा त्याच दर्जाचा फटका आणि यावेळी सुद्धा उत्तुंग षटकार. षटकाचा जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 5 षटकार लगावले गेले. 2 षटकार गौरवच्या बॅटमधून आले होते. उर्वरित 3 षटकार कृणालच्या बॅटमधून आले. तर अशा तब्बल 30 धावांनी या षटकाची सुद्धा समाप्ती झाली आणि अंतिम धावसंख्या आपण पाहतोय बापदेव कुरुल या संघाची 2 बाद 68. तर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 69 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव असेल मार्शल मुलखानाव. तत्पूर्वी मी नाणेफेकीसाठी दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की टॉस बॉक्स पाशी जायचं आहे. निलेशजी पाटील तुमची वाट पाहत आहेत. श्रीराम वावे पक्ष जय हनुमान घोटवडे ब. तसेच पुढच्या डावाचं चालू सामन्याच्या पुढच्या डावाचं धावतं अवलोकन करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन माझे साथी समालोचक पेशाने इंजिनियर मनाने मोठे दिलदार माणूस निशांत पाटील. धन्यवाद. हॅलो. चालू सामना संपल्यानंतर सुरू होणारा सामना श्रीराम वावे वर्सेस जय हनुमान घोटोडे ब या 2 संघांमध्ये नाणेफेक होतोय. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण श्रीराम वावे वर्सेस जय हनुमान घोटोडे ब या 2 संघांमध्ये नाणेफेक करतोय. नाणेफेक एवढ्या जोरात झालेली आहे की कोणाकडे जातोय नाणेफेकीचा कौल? जय हनुमान घोटोडे संघ नाणेफेक जिंकतोय. अर्थात मी विचारतोय की नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण प्रत्येक जण स्वीकारतोय, तर तुझं उद्दिष्ट काय क्षेत्ररक्षण घेण्यामागे? कारण चेस करू शकतो माझा संघ. स्वतःचा संघ चेस करू शकतो ही ताकद तुझ्याकडे आहे. अर्थात प्रथम फलंदाजी करणारा संघ असेल श्रीराम वावे संघ, तर किती धावापर्यंत तुम्ही रोखणार? 40च्या आत. 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. मी योगेशकडे जातो. श्रीराम वावे संघाचा अनुभवी क्रिकेटर, गेले अनेक वर्ष ज्याने श्रीराम वावे संघाला आपल्या संघासाठी योगदान दिलं असा अष्टपैलू क्रिकेटर योगेश, किती धावा जास्तीत जास्त जमा करता येतील? आमचा बॅटिंग लाईनअप बघायला गेलं तर कुणाल असल्यामुळे बऱ्यापैकी आहे, त्याच्यामुळे 60 धावांपर्यंत मजल मारू शकतो आम्ही. 60 धावा म्हणजे अगदी भरपूर धावा. कारण आपण जर विचार केला तर घोटोडे संघामध्ये सुद्धा सलामीची जोडी आणि वन डाऊन फलंदाज हे आक्रमक फलंदाजी करणारे आहेत, परंतु 60 ह्या पुरेशा असतील ना योगेश? हो, नक्कीच असतील. ठीक आहे, दोघांना शुभेच्छा असतील. धन्यवाद. एक चांगला क्रिकेट दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. अर्थात श्रीराम वावे आणि जय हनुमान घोटोडे ब हे दोन्ही संघ ज्यांची बॅटिंग आपण पाहिली, अप्रतिम फलंदाजी मैदानात पाहायला मिळाली, असे दोन्ही संघ आपल्याला आमने सामने खेळताना दिसतील. दुसऱ्या फेरीतील सामना असेल, तर पाहूया. चालू सामना मैदानात चालू आहे. पहिल्याच बॉल गौरव पाटील सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवरती स्टेट राऊच्या दिशेने मारलेला हा फटका आणि पहिल्याच बॉलवरती येतो एक अप्रतिम मनमोहक बहारदार चौकार. त्यांचं लक्ष आहे आणि 69 धावा इथे कंप्लीट करायच्या असतील तर तुम्हाला एक चांगला टेम्परमेंट पकडावं लागणार आहे किंवा चांगला टेम्पो सेट करावा लागणार आहे. प्रति षटकामध्ये किती धावांची गरज आहे हे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण कैलास कर्णेकर मी नेहमीच म्हणतो की तुमच्याकडे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असणं फार गरजेचं आहे, की आपल्याला कधी अटॅकिंग करायचं आहे, कधी आपला डिफेन्स खेळायचा आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवरती अगदी चांगल्या पद्धतीने घेऊन काढलेला हा फटका. एक धाव केली कंप्लीट. एक्स्ट्रा करूमध्ये खेळाडू येतोय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या समवेत संघाची धावसंख्या फलकावरती पाहिली तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. 69 धावेचं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये मी नेहमीच सांगत असतो की कोणतंही लक्ष मोठं किंवा कोणतंही लक्ष छोटं नसतं. तुमच्याकडे फक्त शेवटल्या क्षणापर्यंत झुंजण्याची ताकद पाहिजे किंवा तुमच्याकडे लढवया वृत्ती जी म्हणतो ती प्रत्येक खेळाडूकडे किंवा प्रत्येक संघाकडे पाहिजे, आणि आज ती आपण पाहिलं तर या दोनही संघांकडे ती लढवया वृत्ती आहे. इथे मात्र काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतंय. पंचांकडे अपील केले आणि पंचांकडून मात्र आता रिव्ह्यू मात्र घेण्यात आलेला आहे. आता योग्य तो डिसिजन आपण थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय तर लगेच आमच्या मॉनिटरवरती रिप्लाय दाखवायचा आहे आणि इथून योग्य तो डिसिजन आमचे अंपायर इथे देण्यात येणार आहे. पाहूया काय होतोय. टेक्नॉलॉजी आहे, यूट्यूबच्या वतीनं आपण या स्पर्धेचा रिप्लाय पाहू शकतो. म्हणजेच प्रत्येक खेळाडूला योग्य तो नाही किंवा प्रत्येक संघाला योग्य नाही या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे स्लोवर पद्धतीने दाखवायचं आहे. स्क्रीनवरती अगदी पाहू शकता की इथे फलंदाज येतोय आणि खेळाडूने म्हणजेच स्टंपजवळ जो खेळाडू त्याने चेंडू गॅदर केला आणि जेव्हा स्टंपला तो हिट करतोय किंवा स्टंप तो चेंडू लावतोय तोपर्यंत फलंदाज कुठपर्यंत पोहोचलाय हे पाहणं गरजेचं आहे. अगदी अतिशय क्लोज कॉल आहे, परंतु आमचे थर्ड अंपायर इथे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन दिला जाईल. अजून कोणता अँगल जर दाखवता येत असेल तर दाखवू शकता, म्हणजे आम्हाला क्लिअरली व्हिजिबल होईल की हा फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय की क्रीजच्या बाहेर आहे. या ठिकाणी ऑपरेटर माझा वर्गमित्र आहे विराज आणि त्याच्या वतीनं अप्रतिम अशा पद्धतीने विविध कॅमेरे किंवा विविध अँगल्स त्यांनी मात्र दाखवले जात आहेत. फ्रंट कॅमेऱ्यावरती सुद्धा आपण पाहतोय, मेन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिप्लाय दाखवला जातो. आणि ते पहा यावेळेस पाहणार आहोत की चेंडू गॅदर केला त्याने पहिल्यांदा, पुन्हा एकदा रिप्लाय गॅदर केला आणि त्यानंतर त्याने स्टंपला लावला आणि तोपर्यंत फलंदाज मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय का याची शहानिशा आमचे या ठिकाणी थर्ड अंपायर करत आहेत. आणि हा अँगल सुद्धा अगदी परफेक्ट आहे. या अँगलने आपण आता पाहणार आहोत. दुसरा अँगल, जसं इंटरनॅशनलमध्ये विविध अँगल्स क्रिएट केले जातात तशी आता हा अँगल्सने आपल्याला कळणार आहेत. येस, चेंडू घेतला हातामध्ये त्यांनी आणि जेव्हा स्टंपला लावतोय तोपर्यंत फलंदाजी बॅट
ही हवेमध्ये आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. नाव आहे फलंदाज हर्षद. बॅक टू दी पॅव्हलियन. येस, दूध का दूध पाणी का पाणी असं जे म्हटलं जातं ते इथे झाले. कारण खूप चांगल्या पद्धतीने इथे रिप्लाय आणि अँगल दाखवला. एकदा टेनिस क्रिकेटवाल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप चांगला अँगल त्याने क्रिएट करून दाखवला आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो डिसिजन या ठिकाणी देऊ शकलो. तर वेल डन, खूप गुड जॉब. आता 21 बॉलमध्ये 63 धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत. मॅच महत्त्वपूर्ण आहे. जरी विकेट गेला असलं तरी मार्शल मुल्कानव संघाकडे अगदी 5 ते 6 नंबरपर्यंत चांगली फलंदाजी आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर बाबदेव कोरुळ संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा सामना काटेकी टक्कर किंवा क्रिकेटमधील बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर, नवीन फलंदाज लगेच आपण मैदानावरती प्रस्थान करायचं आहे आणि आपण पाहिलं तर आता नवीन फलंदाज येतोय ज्याचं नाव आहे सागर गायकर. हा मैदानावरती येतोय. कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका मारण्याची क्षमता किंवा ज्याला आपण ॲज अ पेन शीटर म्हणून म्हणू शकतो, अगदी तडाखेबंद फलंदाज आहे आणि त्याची बॅटिंग मी सातत्याने पाहिली आहे. आपल्या संघाला जिंकायचं असेल किंबहुना आपले जे इरादे स्पष्ट करायचे असतील किंवा आपला चांगला परफॉर्मन्स आज या ठिकाणी दाखवायचा असेल, सन्माननीय अशोक थळे यांना एक मोबाईल सापडला आणि त्यांनी आणून दिला. एकदा अशोक थळेसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे मित्रांनो. अशोक थळेसाठी टाळ्या वाजवा. चांगली कामगिरी केली. त्यांना मोबाईल सापडलाय आणि ज्याचा कोणाचा मोबाईल पडला असेल त्यांनी इथे यायचं आहे, ओळख पटवायची आणि नंतर घेऊन जायचं आहे. माझ्या हातात मोबाईल आहे. तर वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. 4 बॉल झालेत कंप्लीट. 1 विकेट, 6 धावा धाफलकावरती आल्यात. मोठा फटका मारायचा होता, बॅटची एज आणि इथे मात्र फलंदाज चेतन भोईर. बॅक टू दी पॅव्हलियन. वावे यांचा हा मोबाईल होता आणि आम्ही त्यांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे, सुपूर्द केलाय. तर अशोक थळे यांचे जयदीप तू आभार मान. त्यांनी मोबाईल तुला दिला. अदरवाईज एखादा कोणी मुलगा असता किंवा एखादा कोणी माणूस असता तर कदाचित त्याने खिशामध्ये ठेवून तो घेऊन गेला असता. परंतु आज आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने माणुसकी किंवा खूप चांगल्या पद्धतीने एक इन्सानियत ज्याला आपण म्हणतो ती दाखवलेली आहे. तर वेळात मैदानाकडे आता 19 बॉलमध्ये 63 धावींची गरज आहे. मैदानावरती तसं पाहायला गेलं तर मार्शल मुल्कानव संघाचा बाइंडिंग फॅक्टर किंवा जो नेहमीच जेव्हा आपला संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा त्याला सातत्याने बाहेर काढण्याची नेहमीच त्याच्याकडे चांगली पद्धतीने कामगिरी आहे आणि आज मात्र ती कामगिरी करू शकला नाही आहे. आता 19 बॉलमध्ये 63 धावींची गरज असताना कोणता तरी खेळाडू असेल त्याला मात्र ही जागा आता भरून काढावी लागणार आहे. मग एका बाजूला कामेश आहे, दुसऱ्या बाजूला सागर आहे. ही जोडी जर शेवटल्या क्षणापर्यंत टिकली तर इथे मात्र ह्या धावा पूर्ण करण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर गौरवची बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम असा खेळ त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. ओहो, टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता अप्रतिम अशा पद्धतीने इथे अनएक्सपेक्टेड किंवा अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ गेला. रिप्लेच्या वतीने पाहू शकता अगदी तेज तरार, वेग प्रचंड आणि बरोबर या ठिकाणी निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच वाईड यॉर्करची जी लाईन आहे, वाईडची लाईन आहे, त्या वाईडच्या लाईनला बरोबर पकडून गोलंदाजी करतोय. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना दरणे सर मला सांगतात की गौरव पाटीलने वैयक्तिक धावा किती केल्या होत्या आणि आता पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर त्याने बॅटिंग करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्यात. 11 बॉलमध्ये 33 धावांचं त्याने खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलं. म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटनं आपण त्याची खेळी पाहिली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिली आहेत. गोलंदाज आकाश बिर्जे. पहिलाच बॉल जोर काढण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आता तुम्हाला ग्राउंड शॉट खेळून चालणार नाही आहे. या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. कारण आता क्रिकेट सुरू होऊन भरपूर महिने झालेले आहेत. प्रत्येकाकडे चांगली प्रॅक्टिस आहे. जर सीजनची सुरुवात असेल तर आपण समजू शकतो की कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव असेल किंवा प्रॅक्टिसपासून वंचित असतील. परंतु आता आपल्या असोसिएशनचे सुद्धा भरपूर सामने किंवा भरपूर टुर्नामेंट झाले आहेत, त्याच्यामुळे प्रॅक्टिससुद्धा आहे. पण इथे मोठे फटके मात्र येत नाही आहेत. एक धाव इथे घेतली जाते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती पोहोचले आणि आता इथे मॅचमध्ये पूर्णपणे वापसी करण्याचं काम किंवा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचं काम हे मात्र बाबदेव कुर्डी या संघाने केले. कारण 16-61 असा आकडा आता स्कोर कार्डवरती आलाय. 16-61 इथे बऱ्याच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एकच धाव केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे आता पूर्ण केली.
तर अगोदर मी 16-61 म्हटलं, पण तो कोणी त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका, कारण तसं समीकरण आलं होतं स्कोर कार्डवरती. तर आता इथे समीकरण पूर्णपणे चेंज झाले. आता येणारे 15 बॉलमध्ये 59 धावांची गरज आहे. अजूनसुद्धा मॅचमध्ये मुलखानव संघाने जर मोठे फटके मारले तर वापसी होऊ शकते. बॅटची एज आणि इथे डायरेक्टली खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स दिले होते जयेश पाटीलनं. JP तिथे होता आणि रिप्लायमध्ये सुद्धा पाहू शकता की त्याचे एफर्ट्स त्यांनी लावले होते, परंतु शेवटल्या क्षणाला मात्र कॅच सोडला. येस, रिप्लाय पाहू शकता, या ठिकाणी चेंडू टाकला, तदनंतर इथे बॅटची एज लागली आणि डायरेक्टली डाय करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अंतिम क्षणाला त्याचा कॅच सुटलाय. पुन्हा एकदा बॅटची एज, चेंडू मात्र जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केले आणि एकेरी दुहेरीने मात्र काम होणार नाहीये. आत्मविश्वास थोडासा कमी झालाय किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं तर थोडंसं निराशेचं वातावरण हे मार्शल मुलखानव संघाकडे झालंय, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी व्हायला पाहिजे होती गोलंदाजी आज मात्र दिसली नाहीये आणि गोलंदाज महागडे ठरले आणि म्हणूनच त्याचा परिणाम हा आता आपण पाहतोय. आता मात्र कॅच पकडलाय, अप्रतिम अशा पद्धतीने कॅच पकडला फलंदाज कामेश पवार. बॅक टू द पवेलियन. बर्थडे होता, वाढदिवस होता रजित गायकरचा आणि आता तो मैदानावरती आलाय आणि पाहूया आता कशा पद्धतीने रिटर्न गिफ्ट आपल्या मुलखानव संघाला देणार आहे, कारण 13 बॉलमध्ये 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. 58 रन्स रिक्वायर्ड इन 13 डिलिव्हरीज आणि आता लास्ट बॉल असणार आहे क्षणामसावी. या ठिकाणी अर्थातच 2 ओव्हर्स कंप्लीट झाले आहेत, म्हणजे 12 बॉल 58 धावांची गरज. गोलंदाज कृणाल मैदानावरती येतोय, स्ट्रायकिंग एंडवरती सागर आहे आणि आता प्रत्येक बॉलवरती हाणामारी करावी लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार आहेत. ज्या प्रकारे समीकरण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. यॉर करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे आणि कुरुल गावामध्ये आपण पाहिलं तर खूप साऱ्या टीम आहेत, कारण जेव्हा कुरुल प्रीमियर लीग झाली होती तेव्हा मी समोरच्या करण्यासाठी गेलो होतो आणि त्यांच्या गावामध्ये बरेचसे नवीन चेहरे पाहायला मिळाले, ज्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आहे, चांगला वेग आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला नक्कीच क्रूमधून ते खेळाडू खेळताना दिसणार आहेत. आता मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, इथे पकडलाय कॅच आणि आता फलंदाज इथे तंबूत परतेल. नाव आहे रजत गायकर. स्क्रीनवरती पाहताय नंदराज, ज्याने कॅच पकडला आणि आपल्या खेळाडूंना किंवा आपल्या गोलंदाजाला चांगला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आणि अगदी मोठ्या फरकाने ही मॅच जिंकतील असं या ठिकाणी लक्ष दिसत आहे, कारण 10 बॉलमध्ये आता 57 धावा पूर्ण करायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक बॉलवरती आता षटकारांची गरज आहे. आणि आता हे षटकार मारणार का, कितीपर्यंत धावसंख्या जाणार आहे किंवा कितीपर्यंत मजल मारणार आहेत. रोहित स्ट्रायकिंग इनवरती आलाय, रोहित गायकर स्ट्रायकिंग इनवरती आता सज्ज झालाय आणि त्याच्या बॅटमधून अगदी ग्राउंड फटके पाहायला भेटत आहेत आणि मॅचमध्ये पूर्णपणे वापसी करण्याचं काम किंवा थोडंसं निराशाजनक हे सत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. एकतरी साखर झोपेचं हे टायमिंग आहे, बरेचसे प्रेक्षक घरी न जाता आमच्या मैदानावरती काही झोपे गेलेले आहेत, परंतु आता समोर नंतरची जी मॅच आहे ना ही काटेकी टक्कर असणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांची झोप मात्र उडणार आहे, यामध्ये शंका नाही आहे. काही प्रेक्षकांनी ठरवलं असेल की ह्या मॅच पुरता आपण थोडीशी झोप घेऊया, म्हणजे नंतर झोप येणार नाहीये आणि या अनुषंगाने काही आता झोपी गेली आहेत, परंतु मॅचमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी किंवा ज्या प्रकारे गोलंदाजी आपण बाबदेकुरू संघाची पाहिली तर आज मात्र त्यांचं 100% एफर्ट्स किंवा 100% योगदान हे मात्र या मॅचमध्ये दिलं आणि आता नक्कीच ते पुढल्या फेरीसाठी काही वेळातच पात्र होणार आहेत, कारण 8 बॉलमध्ये आता इथे 56 धावा पूर्ण करायच्या आहेत. 56 रन्स रिक्वायर्ड इन 8 बॉल्स. चल लगेच फलंदाज मैदानावरती यायचा आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला यजमान संघ आहे, अगदी चांगल्या उत्साहामध्ये आहे, चांगल्या कॉन्फिडन्समध्ये आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ मागील मॅचमध्ये कुणालची बॅटिंग मला अजूनसुद्धा आठवते, ज्याने 31 धावांची नाबाद खेळी केली होती, त्याच्यामुळे त्याला रोखण्यामध्ये घोटवडे संघ यशस्वी ठरणार का हे सुद्धा पाहण्यायोग्य असणार आहे.
कारण वावे संघाची बॅटिंग त्यामध्ये योगेश गायकर असेल, कुणाल असेल किंवा मनीष असेल, असे विविध चेहरे आहेत. परंतु आता रिसेंटली 1 ते 2 वर्षापर्यंत आपण पाहिलं तर कुणाल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फॉर्ममध्ये आहे. एक तडाखेबंद किंवा बेधुंद फलंदाजी त्याच्या वतीनं आपण पाहिली आणि आता सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये कशी फलंदाजी करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. गोटवडेचं हे मैदान अगदी आपण पाहिलं तर सकाळपासून म्हणजेच ही जेव्हा मॅचचा शुभारंभ झाला तेव्हापासून या मॅचची प्रशंसा किंवा या मैदानाचं वर्णन किंवा या मैदानाविषयी प्रत्येकाचं मत आपण ऐकलं आणि अगदी आपल्या पट्ट्यामध्ये पाहायला गेलं तर एक चांगलं मैदान, सुसज्ज मैदान येणाऱ्या आगामी काळामध्ये याच मैदानावरती तुम्हाला लॉन सुद्धा दिसणार आहे आणि अजून भव्यदिव्य स्पर्धा या मैदानावरती होणार आहेत आणि हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. निलेश कार्लेकर नवीन गोलंदाज मैदानावरती यावेळी चांगला फटका घेऊन काढलेला आहे तेथे क्षेत्ररक्षक तैनात आणि आता मात्र निलेश कार्लेकरच्या माध्यमातून इथे एक विकेट्स प्राप्त केला जातोय आणि बॅटिंग असू दे किंवा बॉलिंग असू दे अगदी निलेश कार्लेकरला आपण अगदी लहानपणापासून पाहतोय. कामानिमित्त तो बाहेर असतो परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मात्र आपल्या स्थानिक संघातून खेळण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतोय. क्रिकेटमध्ये ज्याने अनेकांना खूप चांगल्या पद्धतीने संधी दिल्या आहेत, मग अलिबाग प्रीमियर लीग असू दे किंवा त्याच वेळेला अशा विविध प्रीमियर लीगमध्ये ॲज अ संघ मालक म्हणून त्याची भूमिका सातत्यानं आपण पाहतोय आणि आज आपण पाहिलं तर अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांनी संघ त्याचा दाखल केला होता आणि आता संघामधून सुद्धा खेळत असताना स्वतः एक चांगला बॉलर किंवा एक चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. पहिलेच 1 बॉल झाले, 5 बॉल अजून शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय शुभम कर्णेकर स्ट्रायकिंग एंडवरती. थोडंसं या ठिकाणी पाहिलं तर फुल टॉस बॉल आहे. एखादा चांगला बॅट्समन असतं तर हा चेंडू कदाचित सीमारेषा पोचवता आला असता परंतु आता मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर पूर्णपणे हवा निघून गेलेली आहे कारण अतिशय भलं मोठं आव्हान आहे. 4 बॉलमध्ये आता 53 धावा इथे करायचे आहेत कंप्लीट. त्याच्यामुळे पूर्णपणे बाबदेव कोळू संघ या मॅचवरती आपली पकड मजबूत करत असताना आणि आता सेकंड राऊंडमध्ये पाहूया काय घडणार, कशा पद्धतीने मॅच होणार आहेत. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिला गट असतो, नंतर दुसरा गट असतो, तिसरा गट असतो. आता पहिला गट पूर्ण होणार आहे कारण पहिल्या राऊंडचे सामने इथे समाप्त होणार आहेत आणि याच्यानंतर दर्णे सर आपल्याला सेकंड राऊंडचे सामने पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये अजून ठसन किंवा अजून काटेकी टक्कर किंवा क्रिकेटचा महासंग्राम थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट मॅचमध्ये ज्याने टॉस जिंकला आहे त्याने लगेच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानावरती प्रस्थान करायचं आहे आणि ज्या संघाकडे फलंदाजी असेल त्या संघाने आपण सलामीची जोडी तयात राहायचं आहे आणि लगेच मैदानावरती उतरायचं आहे. तर या मॅचमध्ये या सत्रातील आता शेवटला बॉल मात्र असणार आहे आणि आगामी काळामध्ये तुम्हाला माहितीच आहेत की आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होणार आहेत. मग त्याच्यामध्ये आपण अनाऊन्समेंट केल्याप्रमाणे छोटमशेटची स्पर्धा अलिबाग प्रीमियर लीग, त्यानंतर आपण पाहिलं तर PNP चषक ते सुद्धा होणार आहे आणि त्याच वेळेला आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वतीनं अर्थातच विधानसभा आपण पाहिली तर अलिबाग, मुरुड आणि रोहा या 3 तालुक्यामध्ये भव्यदिव्य प्रीमियर लीगची ती स्पर्धा होणार आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये क्रिकेटची पर्वणी किंवा क्रिकेट टुर्नामेंटची एक भली मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि 3ही ज्या स्पर्धा आहेत त्या मोठ्या असणार आहेत. तदनंतर आपल्या संस्कृती आणि परंपरेनुसार अर्थातच अलिबाग तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा होते ज्या